अप्लाय करायचा हेअरकट स्टेप विथ लेअर. स्टेप विथ लेअर. येस. आणि लेंथ किती कमी करायची? थोडीच. थोडीच किती? एवढी. बापरे खूपच जास्त काढतोय आपण. आम्ही चाललो उद्या सकाळी 4 वाजता. कुठे? ह्याला श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या इथे ना आर्य बीच म्हणून एक आहे. थोडा अनएक्सप्लोर्ड आहे, जास्त गर्दी नसते तिकडे आणि खूप कमी आहे. अच्छा अलीकडे हरिहरेश्वरचं तर किती भयानक आहे मंदिर ते काळा समुद्र. तिथेचं मंदिर वगैरेच बघायचं जास्त. कुठं हरिहरेश्वरला कुठलं आहे ते नाही का केव्स वगैरे नॅचरली हे झालेत, फॉर्म झालेत बघा, ते दगडांचं टेक्स्चर वगैरे झालंय तिथेच आहे ना ते मंदिर. महाकालचं आहे ना गाई? कशाचं आहे मंदिर तिथं? हरिहरेश्वरचं नाही आठवत ना? कालभैरवचं. तिथं साप पण असतात म्हणतात ना खूप. तिथं आमचं ते मिस झालं. आपण शोल्डर लेवलच केलं होतं ना आधी? हो डायरेक्ट शोल्डर लेवल केलं होतं. तेव्हा कसं केलं होतं, पहिले खालचे कट करून घेतले होते आणि मग हेअर कट स्टार्ट केलं. शोल्डरच म्हटली ना, शॉर्ट हवाय मला. तेव्हा काय झालं होतं ना, डेंग्यू झाला होता ना मला, खूप हेअरफॉल व्हायचा खूप, म्हणजे मला बघवतच नव्हतं. आणि मग काय ते मास्क वगैरे लावायचे, मग एवढे मोठ्या केसांमध्ये लावता यायचं नाही, म्हणून मी डायरेक्ट शॉर्ट करून टाकलं एकदम. पण मग माझ्या नवऱ्याने खूप 3 महिने चिडवलं मला. चावलिंग चौकाची म्हणजे फुटबॉल प्लेअर. एवढे छोटे मी कधी केले नव्हते ना. एकदम फुटबॉल प्लेअर. किती छान भेटले बघा. म्हणून म्हणत होते यावेळेस एवढे छोटे नको कापू, म्हणून नाही कापलं. तेव्हा गळत होते म्हणलं, आता नाही गळत. चांगली ग्रोथ झाली. मी तुम्हाला सांगते काय, खूप छान वाटते. मी माझ्या मैत्रिणी पण म्हणतात ती खूप फॉलो करते असं की नाही का, कोणाकोणाच्या हातात नाही वाढत म्हणजे तुला पाहिजे का वाढायचे इकडे. माझे तर खूप छान झालं. आली होती की नाही सांगता नाही ना मला. मी तिला रेकमेंड केलं होतं. पौर्णिमा आली होती आई दिसते. पौर्णिमा वरून आता कुमार आहे सरने. पहिले इकडेच यायचो पण आम्ही, ती अय्यर म्हणून साऊथ इंडियन, थोडी हेल्दी किती ठेवू सांग, कारण तुझ्या मिस्टरांना जेवढी आहे तेवढी पाहिजे. तर ते पुढचे कसे कुठे येतील हे मला हे ना आपले फ्लिक्स होतील ना हे? नाही, हा ही गाईडलाईन घेतोय आपण. हा मग चिन्ह एवढे ठेवूया. ही जी लेंथ आहे ना ते हे बघ, ही जर तुला ही करायची असेल 1 इंच काढायची असेल किंवा अर्धा इंच, तर 1-2 इंचापर्यंत लेवल ठेवावं लागेल. हा ठीक आहे चालेल. 2-1 इंच, 1-1.5-2 इंच बस जास्त ना. ऍक्च्युली काय ना छान वाढलेत ना, म्हणून मला कट करावं वाटत नाही, खरं सांगतो. माझे एवढे कधी वाढत नाही ना. मग आता किती कापू ते तर विचार. ह्याच्यावालीच तुम्ही जेवढी कापड तेवढी कापा करतो एवढी. हो हो बिंदास नका मला विचार, परत माझं मन बदलायचं, मी परत केस वाढून घरी नाही. मी त्याच्यासाठीच म्हणले एवढी ठेवली ना. तुला विचारूनच टाकणार. त्यावेळेस तू स्वतः मला म्हटली होती की शॉर्ट करा, तेव्हा हेअरफॉल बघितलं असतं ना माझं. कालच्या क्लायंटला तर आम्ही नका कापू नका, डॉक्टर आहेत त्या आपल्या गाठणीकर डॉक्टर आहेत ना त्यांच्या सुनबाई, हो त्यांची इतकी सुंदर काल केस होती. अहो मॅडम नका कापू तरी त्यांनी ऐकलं नाही म्हणे मला कंटाळा आला, मला लुक चेंज करायचं, कापा. कालचा व्हिडिओ जो टाकलाय तो, इतकी जाड केस होते छान, तरी त्यांनी एवढे करून गेले. बाप एवढे कलर केला होता का केसांमध्ये? कुठला? स्ट्रिक्सच ब्राऊन. खूप वर्षापासून तेच करते मी. हो म्हणजे काही प्रॉब्लेम झाला नाही. माझ्या डोळ्याला तर एकदम माहितीये का, गणपतीच्या वेळेसची गोष्ट, माचीसचा जो हे असतो ना पुढचा, ते उडून लागलं होतं. माझ्या पण इथे लागलेलं आहे डोळ्याला लहानपणी. पण आज कशी काय मुंगी डेंजर इतकी चावली ना, बेकार एकदम. आतली जी स्किन असते ना आपल्या डोळ्याच्या आतली, परत त्याच्या आत गेली होती. बापरे. हॉस्पिटलमध्ये जाऊन काढून आले. नशीब वरतीच आहे.
इतकी हालत खराब झाली ना, खूप अस्वस्थ झाली होती. डोळा अक्षरशः असा लाल झाला होता आणि कशी गेली मलाच माहिती नाही. माणसाला ठीक आहे, ठीक आहे. काहीच कमी केली नाही, फक्त हे जे पॉइंट्स आहेत ना ते आपण काढले. ह्याच्यात पण समोर पण पाहू शकतो तू. ठीक दिसतंय? बरं झालं व्हिडिओ काढलं दाखवायला. नोटिफिकेशन का साऊंड राहील. हेअर वॉश केल्यानंतर हेअर कलर नंतर तर खूप होतं. कंडिशनिंग करते का नाही? करते ना, पण आज ते हेअर कट करायचं होतं ना, मला माहित नाही चालतं का नाही ना, म्हणून नाही केलं. कलर आजच केलायस तू? मग करायचं ना बेटा. काय कंडिशनर? हा, कारण पण मग हेअर कटला हे नाही होत प्रॉब्लेम. नाही, मेन म्हणजे कसं होतं माहितीये का, की आता तू कलर केला तर त्याच्यामुळे कसं ड्रायनेस येतच ना बरोबर. आणि ते कंडिशनिंग नंतरच पण ओपनच असतात. कंडिशनर केलं ना तर ते लॉक होऊन जातात ना किटिकल्स. पूर्ण शेप निघून गेला होता ना काय हेअर कटचा ना. सांगते काय फेब्रुवारी हे तुम्हाला दाखवलं ना मी, माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवला. तोच हेअर कट परत करा. केवढे छोटे आहेत त्याचे. तेव्हा इतके गळायचे, म्हणजे मी रडायचीच लिटरली कोंब करायला. मी केसच विंचरत नव्हती 8-8 दिवस. खूप गळ्या, खूप म्हणजे भयंकर एक्सपिरियन्स होता माझा. हे डेंगू नंतर असं पण होतं, कोणाला माहितीच नव्हतं. मी माझ्या भावालाच ओरडायची, त्याला पण डेंगू झालं होतं. म्हणलं तुम्हाला हे का नाही सांगितलं हेअरफॉल होतं, पण त्याचा नव्हतं झाला. त्याच्यामुळे पण मग मी नंतर सर्च केलं. कळत पण नाही, कळून येत नाही. आपले कसे लॉंग असतात थोडे, तर त्याच्यामुळे कसं होतं ते पडले तरी लगेच दिसून येतात. मी नंतर मग गुगल सर्च केलं, मग त्याच्यामध्ये लिहिलंच होतं की आफ्टर डेंगू खूप फिमेल्सला हा प्रॉब्लेम झालाय. ते मेडिकेशन जे तेव्हा घेतो ना आपण, त्याचा नंतर प्रॉब्लेम. कोविड नंतर पण खूप हेल्पफुल. आमच्या सासूबाईंचे झालेत ना, म्हणजे फारच टक्कलच दिसायला लागलं. माझे पण झाले. तर कोविड झालं होतं, बापरे. त्याच्यामुळे कसं की थिकनेस कमी होतो. कोविड मी तरी घरातच हे मेडिसिन वगैरे घेतलं होतं, पण तरी देखील ते मेडिसिन मी गेले बघ केस. आता माझे खूप छान होते केस. हो, दाट होते ना, भरपूर दाट होते. आता पातळ वाटतं. पण त्याच्यामध्ये मी आजारी पण होते, त्याच्यामुळे माझे सगळे एकत्र गेले ना, अर्धे देखील नाही राहिले. 1/4 केस राहिले, तितके गेले. एवढं सांगितलं. मिस्टरांना केस आवडतात म्हणून आपण ह्यावेळेस ठेवलेत. मागच्या वेळेस बघू किती वेळेस मागच्या वेळेस ओरडा भेटलाय, जास्त शॉर्ट केले होते म्हणून. यावेळेस पुरेपूर वाचून केलं. तुमचाच व्हिडिओ दाखवते त्याला की हे बघ नाही कट केले. बोलायचं नाही काय अजिबात. अभी कुछ नहीं, सिर्फ शेपिंग किया है. अभी सच में थोड़ा ही इतना सा ही नहीं समझ में आएगा समझ. अरे मुझे तो वापस उतना ही किया ना तो भी मैं खुश हूँ, मुझे कोई दिक्कत नहीं. हमको तो जितना छोटा उतना अच्छा है. पिछली बार उसने किया था, इतना ही किया था. डायरेक्ट मैंने तो बोला था शोल्डर पे, शोल्डर ये लेवल शोल्डर का लेके सिर्फ बैक. मम्मीला विचारा ना, म्हणजे जेंट्सला कोणालाच नव्हता, लेडीज ला काय तिने शॉर्ट केलं होतं. गोव्याला गेली होती त्याच दिवशी रात्री. म्हणजे आम्ही पाहिलंच नव्हतं. मला गोव्याला जायचं होतं, मी म्हणलं जाऊ दे तिकडे, कोण काय बोलते. पण फोटो कसले आले मग गोव्याचे शॉर्ट हेअरकट मध्ये. विंचरायचीच गरज नाही, डायरेक्ट इकडून केले की केस झाले. मी कोमच नव्हते करत, खूप छान वाटत होते. मी पुढे दाखवतो तुम्हाला.
अरे फोटो में इतना मस्त लुक दिखता था ना शॉर्ट हेयर का, सब लोगों को पसंद आया था, मेरे फ्रेंड सब लोग बोल रहे थे बहुत सुंदर लग रहा था उनको. असले तर कदर नाही, नसले तर फक्त नाही कापू नको कापू नको कापू नको. रोज कुठे विचारतात ते एवढी. अरे तू वैसा ऊपर लटका के रखती दिन भर, तभी कौन सा कोई कुछ एक बोलता है. मिनट बेटा. मेरे को इतना जान पे आता है ना भाभी, अभी इसको लेके सब मैनेज करना. मैं 2-2 दिन तक बाल नहीं बनाती कभी. नहीं ना, नहीं होता है, पता है. सिर्फ मैं वो मतलब अच्छे से बाल नहीं बनाती, ये निकाल देती हूँ, नॉट्स निकाल देती हूँ, वो तो निकालने बट वो गोल गोल नहीं ऊपर, हाँ. गोल गोल ऊपर. एक तो गर्मी, तो मेरा तो पता ही है ना. मेरा तो हमेशा ही रहता है वैसा. तर जे 1-1 इंचाचे जे टिप्स होते ना बॉटमचे, ते फक्त आपण काढतोय, ते थोडे हेल्दी वाटते. 1 वर्ष झालंय मला वाटतं ना, का नाही? काय ते होऊन गेले. कट करून ना. हाँ. हाँ उससे ज़्यादा होगा, उससे ज़्यादा होगा. काफ़ी देर तक चुप रहा बाबा, अभी तो थोड़ा करेगा. अभी थोड़ा उसको हाथ में कुछ चाहिए. और उसका देखो ना वो टॉय मैंने हाथ में रखा था, वो भूल गई मैं बाद में. क्लिप देऊ काही. आईने घेतलंय त्याला बरोबर. तीच सांभाळती, तिलाच करमत नाही. कल इधर आई ना, मम्मी रहती है ना तो कोई टेंशन नहीं रहता बोलती बाबा. रात को नींद ही नहीं आ रहा था मेरे. मेरे बच्चों को तो मैंने बोला है शादी करने के बाद तुम तुम्हारे बच्चे संभालने. मैं परेशान हो गई आपको संभालते संभालते. अभी आपके बच्चे आप संभालने का. मेरे शादी होने के बाद भी मेरे बच्चे मैंने संभाले हैं ना. आपकी दादी आई है, नानी तो आई जवळच आहे ना तुमची. नाही, आई 2006च्या एंडिंगलाच वारली. त्याच्यामुळं कसं की मुलं लहानच होती माझी तेव्हाच आई गेली, आणि सासूबाई गावी असतात, त्याच्यामुळं सांभाळण्याचा काही स्कोप नाही. स्कोपच नाही. आणि त्यांना तेच म्हटलं, माझ्याकडून बिलकुल अपेक्षा ठेवायची नाही, तुम्ही तुमचे सांभाळायचे मुलं. तुम्ही तर सगळे सोडून झाला म्हणजे छान आहे. बेटी क्या कर रही है भगवान जाने. पापा तो त्यांना पण एक मोठा मुलगा मुलगी. कितने साल का बेटा है? 12 साल. अच्छा. बेटी? बेटी अभी 4 साल की होने वाली है. और फिर वो संभाल लेता है उसको? नहीं नहीं, वो खेलने गया है, वो सो रहा था इस टाइम पे मैं निकल के आई हूँ बाहर. और फिर मही आहे सासूबाई. हाँ है ना सच में? हाँ हाँ. फिर कोई बात. अभी शायद गया रहेगा, उसका क्लास भी है ना. मैंने उसको फ़ोन किया था जल्दी लेने के लिए क्लास. गया वो घर पे. हेअरकटला पण भरपूर वेळ लागतो ना तसा. मेहनत जास्त आहे ना व्यवस्थित केलं ना सेक्शन वाईज वगैरे त्याला वेळ. विदाउट सेक्शन 15 मिनिटात करायचं म्हणलं ना की तसाही होतो. त्याला जेवढी फिनिशिंग पाहिजे तेवढी येत नाही. ऑब्विसली लुकच बदलत नाही काय. आता तू मला सांग. आजकल के बच्चे है ना बहुत शार्प माइंड. बहुत बहुत बाप रे. मम्मी पापा को ब्लैकमेल करते हैं. हाँ अरे मेरी बेटी करती है अभी से. छोटे छोटे चीजों के लिए ब्लैकमेल करता है. लेके चल रहे हो कि नहीं? समझ में आ रहा है क्या मैं क्या बोल रही हूँ? टाइम है तो अपन पिज्जा खा के आते हैं. हेयर कट के लिए टाइम है तो पिज्जा खा के आते हैं. सब
एक ही मॉल में है ना पिज्जा वगैरह। और उनको सब पता है कहाँ पे क्या है। उनको सब पता है कि अभी, और घर से निकलते टाइम भी ब्लैक नहीं करते। हाँ, पिज्जा खिलाएगी क्या, फिर आइसक्रीम खिलाएगी क्या, ये करेगी क्या, बर्गर खिलाएगी क्या। मेरे बेटे तो सिर्फ पापा के साथ वही बात करते हैं, वो ये चाहिए, ये ला के दो, वो ला के दो, लाइट वाला शू, और फिर ये क्या काजल पेंसिल, आईब्रो के लिए एक नया कोम, मेरे पास सब चाहिए उसको, लिपस्टिक। उस बच्चे के एज के जो आते हैं ना लड़कियां, फिर वो मुझे भी ब्लैकमेल करते हैं। फिर कोई कोई तो बोलता है फिश देंगी क्या खाने को, कोई कोई तो बोलता है हाँ फिश। 2-3 मेरे ऐसे बच्चे हैं, वो सारी रेगुलर आती है हेयर कट के लिए, और बोलती मैं थैली लेके आई हूँ, फिश देंगी क्या खाने को। और कोई कोई बोलता है नेल पेंट लगा के दे। कुछ अभी लड़कियों को मालूम हुआ है ना कि अभी वो कैसा होते हैं, तो थोड़ा बहला के उनका दिल रख के करना पड़ता है, तो उनको अभी पूरा मालूम है खराब हो। तो आए बराबर फिर बोलते आंटी नेल पेंट लगाओगे ना, आंटी ये करोगे ना, वो करोगे ना, हाँ हाँ चलो बैठो। पण आता तिकडे हरिहरेश्वरच्या तिकडे जास्त गर्दी नसेल? नाही माहित नाही बाबा, कारण की त्यांनी जास्त टेम्परेचर त्यांनी कमी असं सांगितलंय आयडियली. आता सध्या आपल्या पुण्यापेक्षा तर कमी आहे. ठीक आहे, पुण्यात सगळ्यात जास्त आहे. समुद्र ठिकाणी तर जास्त असतं ना. सुबह के टाइम पे रहता है, फिर शाम होते ही हाँ ठंडा हो जाता है. क्योंकि अपने इधर ही अभी कितना टेम्परेचर हुआ? अरे बहुत. 48, 40. 42 मॅक्स होतं ना. काल 43 होतं काल. काल 43 कुठून? सकाळी 12 पर्यंत ना. त्याच्यानंतर वाढतंय ना 12 नंतर कडक पण असतं. तो तर म्हणलाय बाबा कमी आहे टेम्परेचर, आणि 2 AC 2 नॉन AC बुक केल्यात. आता फक्त एवढं गरम नको व्हायला की सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. हा, एकाच ह्याच्यात हे. मुलं पण आहेत ना छोटे. मेडिसिन वगैरे सोबत ठेव, प्रोसेस हा, वगैरे. मम्मी मेडिसिन आहे. व्हेरी गुड, थँक्यू. बेडशीट टमाटर मला ते बडीशोप सारखं एक येतं, वो भी है मेरे खूपच पास. चांगलं असतं. राहतं तर पोट चांगलं राहतं. हा, ते आधी तेच यूज. आता सध्या म्हणजे त्याला ऍक्च्युली प्रॉब्लेम नाही येत पोटाला ना. असं माहिती का, वातावरणात फरक पडला ना तरी असं बाहेर जाताना ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या कॅरी करणं गरजेचं हो. असतं. बघा असं भेटतं न भेटतं सोबत. झालं बेबी, झालं. मला तर अक्षरशः फूड पॉइझन झालं होतं तिकडे, म्हणजे हरिहरेश्वर तिकडेच गेलो होतो आम्ही तेव्हा. तर रायगड पण घेतलं होतं आम्ही त्यावेळेस, म्हणजे 8-10 दिवसासाठीच गेलो होतो, 1 आठवड्यासाठी. घरच्याच गाड्या वगैरे होत्या, सगळ्यांनी आपापल्या काढलं होतं. आणि अक्षरशः समुद्र किनारी मला काहीतरी किडा चावला पाण्यातला, पूर्ण अंग सुजलं होतं माझं. मग त्याच्यासाठी तिथे हॉस्पिटलमध्ये दाखवलं, औषधं घेतली. मुक्काम होता, तर फक्त पाहून लगेच आम्ही खाली आलो. नाही आलो, हिरकणी बघते तर तिथे होता, तर नाही केलं मुक्काम, लगेच खाली आलो. इतकी हालत खराब झाली. दे दो आंटी थोड़ा सा. तिथे बघ बेबी, नाही तर मी घेते. भरपूर वेळ झाला ना. अरे ये फिलिप्स 70 की बॉटल के ना कवर ही नहीं मिलते ज़्यादा. जो ऑनलाइन मिलते हैं ना वो बड़े लेंथ वाले रहते हैं, और ये बॉटल क्या है, मोटे है ना, तो वो थिन वाले रहते हैं, तो वो घुसते ही नहीं बॉटल उसमें मोटी वाली. मावशीने मला भारी आयडिया दिली, सॉक्स घाल म्हणे सर सगळ्यात बेस्ट. किती भारी ना सॉक्स. हाँ वो थोड़ा रुमाल नेण्यापेक्षा छोटी बॉटल आहे ना ती. छोटा त्याचा सॉक्स आहे ना म्हणे, त्याला घालून टाक, झाली म्हणे. कशाला तुम्ही आजकालचे पोरं म्हणून नुसतं विकत घ्या पोरी. देखो मैं कॉपी आता
झालं ना? आता फ्लिक्स टाकली हो. शॉर्ट आता काय बसल्यावर विचार नाही करायचं पुढचं. झालं माझं, झालं बेबी बेबी. आज कोणता वार आहे? फ्रायडे ना, म्हणून गर्दी नाही. तुम्ही विचार केला की सॅटर्डे संडे तुमचं इकडची डायरेक्शन आहे माझी ही वाली. चालेल ना, चालेल ना? फक्त सेक्शन काढते. हां. टोटल लेंथ ठेवून केलं. थँक्यू. मी तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवतो. माझ्यावर तर विश्वास होणारच नाही काय केलं. काय बरं असंच ते कुठे ऐकतं. शॉर्ट फ्लिक्स पाहिजे ना. कुठेपर्यंत ठेवूया? चिनपर्यंत? खूप शॉर्ट नको. हां ठेव बरं. कानाच्या मागं जाईल एवढं चालेल. हां बस एवढी हो. बस. मध्ये खूप पुढं पुढे येतं ना. बस एवढी. हां बस. तू बाहेर होती का वर होती? पहिली बाहेर होते, नंतर वर होते, आता आणि वर कधी गेली तू? वर आता मग अशी माझं दिसलीच नाही. मला वाटलं बाहेरच आहे नहीं, तू. वो जब ये आए ना तभी अंदर आई कोण? वो बच्ची. अच्छा तभी अंदर आई थी क्या वो? तो मैं वही सोच रही हूँ ये कब आई अंदर. लस केली आहे ना. तुम्ही ना खरं सांगू का, हेअरकटला जास्त चार्ज केलं. बाई श्रद्धा ती म्हणजे तुम्ही हेअरकटला जास्त चार्ज थोडे करा जास्त, 100 अजून वाढू शकतो. 300 रुपये आता आहे कटिंग विथ सेटिंग. तर म्हणतात नको, मग फक्त कटिंगच करून द्या, सेटिंग राहून द्या. 150 रुपये द्या करून. दिख रहा है? शीतला घेऊन जरा. माझा काल स्टार मध्ये घेऊन तुला हात दुखायला लागला नंतर. अच्छा मुझे पूछ रही है कब आ रहे हो, कब गए. ये देखो, ये अपने भी बाल शिल्पा शेट्टी जैसे दिख सकते. क्यों नहीं देख सकता? अरे उसका हेयर कट कल एक दिख रही थी मस्त, इधर रख रही, इधर रख रही, इतना किधर से भी रोको, अच्छी दिख रही. मैं बोला साला इतने डिजाइनर है उनके पास, उनको क्या ही प्रॉब्लम. मम्मी आई करके इतना हेयर कट हुआ. मैं इनको बोल रही थी तुम चलो साथ में, तुम संभालो. वो तो अंदर ही आ जाता. देख तुझा तो हो गया. एकच मिनिट. आणि म्हटलं बरोबर कसं